जबरदस्त अशा भागामध्ये आता राकेश येतो आणि मामाला विचारतो की मामा अर्णव साहेबांचा काही पत्ता लागला का. त्यावेळेला मामा म्हणतात की नाही, अजून काही पत्ता लागलेला नाहीये. आकाशचा कंटिन्यू फोन सुरू असतो. त्यावेळेला मामा म्हणतो की मी पण विचारच करत बसलो होतो, परंतु रात्रभर काही झोपच लागली नाहीये. तेव्हा तिथे लगेच मामी बोलते की रात्रभर जागरण करण्याची काय गरज होती, आणि तुम्ही जागरण करून काय अर्णव परत येणार होता का. निदान झोप काढली असती तर आजचा दिवस तरी चांगला गेला असता. तेव्हा मामा म्हणतो की वल्लरी, आजचा दिवस चांगला गेला असता तुझा, जाईल ना चांगला दिवस, मग गप्प बस जरा. तेव्हा अंजलीला खूप टेन्शन येत असतं. ती म्हणते की मलाही खूप काळजी वाटते, चिंटू कुठे गेला ना, काही समजत नाहीये. तेव्हा मामी म्हणते की अगं पण अंजली, काळजी करून काय होणार आहे, ज्याला जायचं होतं तो गेला, आपण काळजी करून काय होणार आहे मला सांग. त्याने आपला जरा तरी विचार केला, जर विचार केला असता तर असं चुकीचं वागला नसता. मला तरी आता वाटतंय ना की खूप चुकीचं काहीतरी घडणार आहे. मला कालच बिझनेस म्हणजेच अशी बिझनेस रिलेटेड बातमी ऐकली होती की एका माणसाची गाडी दुसरीकडे सापडली आणि त्या माणसाने जीव दिला होता, एका मोठ्या समुद्रात उडी मारून. तेव्हा हे ऐकल्यानंतर मामा खूपच ओरडतो आणि म्हणतो की बंदरी, हे काय बोलतेस तू, तुला कळतंय का. तरी ईश्वरी म्हणते की मामी प्लीज असं तरी बोलू नका ना हो, म्हणजे हे असं बरोबर वाटत नाही ऐकायला आम्हाला. प्लीज असं काही बोलू नका, असं काही घडणार नाहीये. अंजली पण रडायला लागते. ती म्हणते की हल्लीकडे खूपच असं काही चुकीचं ऐकायला मिळतं, आणि अंजलीला पण रडायला येऊ लागतं. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ वल्लरी, तुझं तोंड ना जरा बंद ठेव, उगीचच काहीही बडबडू नकोस. आणि हो अंजली, ईश्वरी, तुम्ही दोघी जणीही प्लीज कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. या माझ्या बायकोला वल्लरीला सवयच आहे नको ते बोलायची, कुठे काय बोलायचं हे तिला अजिबात समजत नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज मनाला लावून घेऊ नका. तेव्हा मग मामाला आकाश लगेच म्हणतो की डॅड, तुम्ही जरा शांत व्हा. त्यावर वर लगेच राकेश म्हणतो की बरं, मी आज मीटिंग आहे तर ती मीटिंग अटेंड करतो. अर्णव साहेबांनीच ठरवली आणि त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला ना, तो विश्वास मला अगदी सार्थ ठरवायचा आहे. त्यामुळे ते आता इथे नाही आहेत, तरीही मला ही मीटिंग हँडल करावी लागेल. अंजली म्हणते की काय हो, म्हणजे ही मीटिंग पोस्टपोन वगैरे होऊ शकत नाही का, जरा बघा ना. तेव्हा राकेश म्हणतो की हो, म्हणजे पोस्टपोन वगैरे नाही, खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला ही मीटिंग अटेंड करायची. आणि अर्णव साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलाय तो 100% मला खरा करायचा आहे. नंतर मग आता अर्णव बाजूला जातो आणि विचार करतो की तुम्ही कितीही डोकं लावा रे, मी जोपर्यंत त्या चिंटूकल्याला सोडणार नाही ना, तोपर्यंत तो काही तुमच्या घरी येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही काहीच करू नका, तुम्ही शांतपणे फक्त हा तमाशा बघत राहा, बस, बाकी काही नाही. तोपर्यंत मी तो 35 लाखांचं जो झोल आहे ना, तो हँडल करतो आणि त्यानंतरचं मग तुमच्या चिंटूकल्याला मी इथे पाठवणार. असं ते बोलत असतात. त्यावेळेला ईश्वरी टेन्शनमध्ये असते आणि आकाश म्हणत असतो की वहिनी थांब, आपण बघूया. आणि त्यावर ईश्वरी पटकन म्हणते की आकाश भाऊजी, आपण काल अर्णव सरांच्या बाकीच्या मित्रांना बघितलं होतं, मग आज बाकीचे जे मित्र आहेत त्यांना आपण बघूया का, त्यांच्याकडे जाऊन काही कॉल करून. तेव्हा आकाश म्हणतो की ओके चल मग. तेव्हा इथे राकेश मात्र निघालेला असतो मीटिंगसाठी. अंजली म्हणते की हो, मला खरंच खूप काळजी वाटते चिंटूची, मला कळतच नाहीये तो कधी येणार आहे, मग आज तुम्ही ती मीटिंग हँडल करताय म्हणून म्हटलं मी. तेव्हा राकेश म्हणतो की हो अंजली मॅडम, ती मीटिंग मी हँडल करत आहे, परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करेन मी. तेव्हा ती म्हणते की
मग तुम्ही ही मीटिंग नंतर करून घ्या ना, काहीच प्रॉब्लेम नसेल ना. तेव्हा तो म्हणतो की नको मॅडम, ही महत्वाची मीटिंग आहे, मी हँडल करतो, तुम्ही काळजी करू नका आणि देवावरती विश्वास ठेवा. लवकरच आपले जे अर्णव साहेब आहेत ना, ते येणार आहेत, तुम्ही नका काळजी करू, असं तो समजावतो. मग ती पुढे म्हणते की मी काय म्हणतोय, तुम्ही आज माझ्यासोबत आलात तर ऑफिसला, म्हणजे कस आहे ना, आपल्याला सगळ्या मीटिंग ही हँडल करता येतील. त्याशिवाय जर काही चुकीचं वाटलं तर मला तुम्ही गाईड कराल ना, आणि बाकीच्या बिल्सबद्दल वगैरे. तेव्हा मग ती म्हणते की मला नाही सुचणार हे सगळं, कारण की घरात जे काही वातावरण आहे, कनू आणि बाकीच्या सगळ्या. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की बरं ठीक आहे, म्हणेच मी समजू शकतो. अगदीच तुम्हाला तुमच्या मागे खूप इथे घरात टेन्शन आहे, परंतु इथे उगाच काळजी करत बसण्यापेक्षा तिथे आला असता तर तुमचं जरा मन रमलं असतं, म्हणून म्हणालो. तेव्हा अंजली म्हणते की नको, मी इथे थांबते, कनूची पण काळजी घ्यायची असेल ना. बरं जाऊ दे, तुम्ही जाऊन या लवकर आटपून, मी तोपर्यंत कनूसाठी दूध तयार करते. असं म्हणून ती आता बाजूला निघून जाते. आणि राकेश मनातच म्हणतो की बाकी काही नाही, या बावळट बायकोला ऑफिसमध्ये घेऊन जाण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे की लवकरात लवकर मला त्या बिल्सबद्दल क्लॅरिटी मिळाली असती. आणि चिंटू नाहीये, त्याच्या गैरहजेरीत हिच्या सह्या घेतल्या असत्या त्या बिल्सवर, म्हणजे कामच झालं असतं. तर आकाश आणि ईश्वरी हे त्या शिर्केनं भेटायला येतात. शिर्के विचारतात की काही समजले का, अर्णव सरांबद्दल काही माहिती मिळाली का. तेव्हा मग शिर्के म्हणतात की नाही, अजूनही काही मला माहिती मिळालेली नाही, मी सगळीकडे चेक केलं, परंतु अजूनही अर्णव सरांबद्दल काही समजलेलं नाहीये. आकाश म्हणतो की मी पण माझ्या बाकीच्या फ्रेंड्सला ट्राय केलं, पण तरीही अजून काही सापडलं नाही. काय करायचं त्यांना काहीच कळत नाहीये. त्यावेळेला मग आता इथे आकाश म्हणत असतो की मग आपण नेमकं काय करू शकतो. शिर्के म्हणतात की मॅडम, तुम्ही नातेवाईकांकडे वगैरे बघितलं का. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, सगळीकडे पाहिलं, फक्त माझ्या घरी नाही, कारण माझ्या आईला उगाच टेन्शन येईल म्हणूनच. तेवढ्यात आकाशला फोन येतो आणि हवालदार डोंगरे फोन करून बोलावून घेतात की आम्हाला काही लीड मिळाली आहे, त्याबद्दल तुम्हाला जरा सांगायचे आहे. त्यावेळेला मग आता ईश्वरी आणि आकाश दोघजणही तिकडे हवालदार बोलवतात म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जायला निघातात. नंतर ईश्वरी आणि आकाश दोघजणही येतात, एकमेकांकडे बघतच पोलीस स्टेशनमध्ये. मग त्यानंतर शिर्के समोर म्हणजेच बाजूला असतात. तेव्हा आकाश येऊन विचारतो की मी आकाश पाटील, तुम्ही फोन केला होता ना. तेव्हा लगेच ते म्हणतात की हो, या आतमध्ये या, साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आम्हाला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती, म्हणजे काल तुम्ही आम्हाला जे काही कंप्लीट दिले त्याबद्दल एक अपडेट होती, म्हणून तुम्हाला बोलवले. ईश्वरी म्हणते की काय झाले सर, अर्णव सरांचा पत्ता सापडलाय का. तेव्हा ते म्हणतात की नाही, पत्ता नाही सापडला, पण आम्हाला काल एक ॲक्सिडेंटची केस मिळाली. ऐकल्यावरती आकाशला धक्का बसतो आणि ईश्वरीला देखील. नंतर मग अर्णव तिथे नाही म्हणून राकेश चांगलाच पावतो. तो आता तिथेच केबिनमध्ये बसलेला असतो आणि तो पुढच्या झोलला हँडल करण्यासाठी तयार असतो. तेव्हा मग राकेश हा दोघांनाही बोलवतो, म्हणजेच अर्णवच्या जुना जो स्टाफ असतो अकाउंटमधला त्यांना बोलवतो आणि मग नंतर म्हणतो की आपला जे काही काल प्रॉब्लेम झाला होता ना, त्याबद्दलचं आपल्याला निस्तारायचं आहे आणि त्याची मीटिंग आज आपली कंडक्ट होणार होती. तेव्हा मग लगेचच तो एक स्टाफ म्हणतो की सर, पण ही मीटिंग तर आपले अर्णव सर हँडल करणार होते, मग ते कुठे गेले. तेव्हा राकेश म्हणतो की त्याचं काय ना, अर्णव सरांना एक महत्वाचं काम आहे आणि त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली, त्यामुळे मी इथे आलोय आणि आपल्याला एकत्रितपणे त्या गोष्टीवरती काम करायचं.
तेव्हा मग तो म्हणतो की पण सर तुम्हाला हे बिल्स वगैरे आम्ही सगळं. तेव्हा लगेचच राकेश म्हणतो की डो नॉट वरी, काहीच काळजी करू नका. अर्णव सरांना ते जमण्यासारखं नाहीये, म्हणून त्यांनी मला सांगितले तुम्ही हे बिल्स मला द्या, म्हणजे हे सगळे मी बिल्स बघतो, डोळ्या खालून घालतो, त्यानंतर मग तुम्हाला मी पुन्हा बोलवतो. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला बिल्सवर व्यवस्थित काम करता येईल. नंतर ते दोघांजणीही निघून जातात आणि राकेशच्या मनामध्ये विचार यायला सुरुवात होते. राकेश विचार करतो की आता नेमकं काय करायला पाहिजे. हे सगळे बिल्स आहेत, हे बिल